जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण चाललो आहे दापोलीला। अचानक मध्ये आपल्याला एक मित्रांनी भाडं दिले, तो मित्रच येणार आपला आणि आपण आता त्याला पिकअप करण्यासाठी भांडूपला आलोय। आता इकडून त्यांना भांडूपवरून त्यांना पिकअप करणार आणि त्यांना सोडणार आपण दापोलीला। दापोलीहून परत रिटर्न घेऊन त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे। आता हा प्रवास पूर्ण आपण एन्जॉय करू आणि हा पूर्ण ब्लॉग तुम्ही कंटिन्यू राहा। चला तर सुरू करूया आपण हा भांडूप टू दापोलीचा ब्लॉग। फायनली आपण 4 तासाचा प्रवास करून त्यांच्या घरी पोहोचलो आहोत। खूप अवघड रस्ता होता दापोलीला यायचा आणि मी फर्स्ट टाइम दापोलीला आलो। तर तुम्ही बघू शकता आपण वाजले 4 आणि 4 वाजता। कोकणात प्रत्येक गावात एक कुलस्वामीचं मंदिर असतं, केदारलिंगाचं मंदिर असतं। तसंच ज्याप्रमाणे एक मंदिर आहे, आज आम्ही ह्याचं दर्शन घेऊन पुढचं काही क्षण आम्ही एन्जॉय करणार आहे। आता मी आलोय दापोलीला आलोय मलंगडला। खूप पाऊस आहे, थोडाफार नॉर्मल पाऊस आहे आणि नॉर्मल ऊन आहे इकडे आणि 2-3 स्पॉट फिरायला आलोय। आता थोड्या वेळाने आम्ही निघणार आहे तिकडे जायला। मी दापोलीला पहिल्यांदा आलोय, नाही तर आपण राजापूर, लांजा, परत आरेवारे ह्या गोष्टी करतो। दापोलीला फर्स्ट टाइम आलोय। आता इकडे तर ज्यांना मी घेऊन आलोय, आमचे मित्र सर्वांना घेऊन आलोय, त्यांचं म्हणणं आहे इकडे आहे 2-1 स्पॉट आहेत फिरण्यासारखे, तर ते दाखवू शकतो आपण। पण बघू कधीपर्यंत निघतात, तोपर्यंत तुम्ही बघू शकतात। फायनली आता सगळे रेडी झाले आहेत। आता वेळ आली आहे आम्ही त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी। तर थोड्याच वेळात आम्ही त्या कार्यक्रमाला निघणार आहोत आणि 1-2 जण राहिलेत, ते रेडी होत आहेत आणि लवकरच आम्ही त्या कार्यक्रमाला भेट देणार आहे। आता मी पोचलो आहोत, म्हणजे आम्ही सर्व पोचलो आहोत दापोली, आणि इकडून आहे दाभोळ 26 किलोमीटर। तर तिकडे आमचा एक कार्यक्रम आहे, तो आम्ही पूर्ण करणार आहे। मी CNGची लाईन तुम्हाला दाखवतो किती आहे। आता आम्ही दापोली स्टेशनला, म्हणजे दापोली जी सिटी आहे, मार्केट आहे, तिकडे आलो आहे ते एक कार्यक्रमासाठी। तो कार्यक्रम पूर्ण मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। एक आर्मी पर्सन आहेत, त्यांचा सत्कार आहे, खूप मोठा सत्कार आहे आणि ते रिटायरमेंट झाले, त्याच्यामुळे त्या रिटायरमेंट त्यांची झाली आणि त्या सगळ्या भावकीने त्यांचा सत्कार ठेवला आहे। म्हणजे प्रत्येक कुटुंबात एक त्यांचा आर्मीमध्ये
आहेच, तर त्याच्यामुळे त्यांची एक प्रथा आहे की जेव्हा पण आर्मी पर्सन रिटायरमेंट होतो तर त्यांचा सत्कार केला जातो आणि खूप सुंदर प्रकारे सत्कार केला जातो। पूर्ण मी तुम्हाला ही व्हिडिओ दाखवणार आहे। आणि आता मी थांबलो आहे CNGच्या लाईनला। 13 गाड्या पुढे आहेत, खूप जास्तच लाईन आहे कोकणात। आता मी आहे दाभोळ मार्गाला आहे, दाभोळीकडून 26 किलोमीटर आहे। तर हे सगळं झाल्यानंतर आपण जाणार मुंबई, आपल्या घरी जाणार आहे। तर चला मी तुम्हाला तो कार्यक्रम दाखवतो। पाऊस खूप जबरदस्त आहे कोकणात, बघू शकता तुम्ही, सॉलिड पाऊस आहे। आम्हाला येताना पण खूप पाऊस लागला आणि आता जाताना पण पाऊस लागणार आहे असं मला असं वाटतं, कारण इकडेच बघा किती पाऊस पडतोय। मी CNGची लाईन 5:30 वाजता लावली होती आणि 5:30ला लावली होती आणि हे बोललेलं 6:30ला CNG पंप चालू होईल। तुम्ही बघू शकता आता वाजलेत 7:35 आणि अजून माझा आत्ता नंबर आला आहे, पण त्या माझ्या पुढेही अजून 3 नंबर आहेत। म्हणजे विचार करा किती वेळ जातोय CNGला, खूप अवघड आहे।